कल्याण दरवाजाने गडाला वळसा मारून आल्यावर आपण झुंजार बुरुजाजवळ येतो। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा झुंजार बुरुज आहे। आता ही जी वाट आहे समोर, या वाटेने आपण पुढे जातो। चला तर जाऊया। झुंजार बुरुजापासून थोडाच अंतरावर पुढे आलो की आपल्याला एक समाधी लागते वीर पुरुषाची, तुम्ही बघू शकता। एक शिल्प आहे याच्यावर। या समाधीबद्दल ज्यांना कोणाला कल्पना असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून सगळ्यांना याची माहिती मिळेल। आता आपण पुढे जाऊया। मित्रांनो, मी जास्त व्हिडिओ फुटेज घेणार नाही, पण जिथे जिथे वाट चुकण्यासारखा जो पॉईंट आहे तिथे तिथे मी तुम्हाला अपडेट देत राहील, जेणेकरून तुम्हाला चांगला सपोर्ट होईल त्या वाटेचा। समाधीच्या इथून थोडंच अंतर पुढे आलं की आपल्याला लेफ्ट आणि राईट लागतं, तर आपल्याला लेफ्टला वळायचं ह्या साईडला। ही समोर वाट आहे, या वाटेला रिबीन पण लागली आहे, तुम्ही बघू शकता। पण रिबीन किती काळ टिकेल याची कल्पना नाही। आपण या वाटेनेच पुढे जाणार आहोत। सिंहगड ते रायगडच्या रेंजमध्ये, राजगडच्या रेंजमध्ये जो पट्टा आहे, आता तुम्हाला दाखवतो समोर। आपल्याला ही बाजू घ्यायची आहे, इकडे जायचं नाही, आपलं या बाजूला जायचं नाही, आपल्याला ह्या बाजूला जायचं। प्रत्येक पावलाचा मार्किंग आहे, तुम्ही बघू शकता। त्यामुळे चुकण्याचा काही चान्सेस नाही आहे। रिबीन लावल्यात, मार्किंग आहेत, जेणेकरून प्रत्येक दुर्गापटक्याला सिंहगड ते राजगड, राजगड ते तोरणा हा जो प्रवास आहे सोयीस्कर व्हावा यासाठी हे मार्किंग रिबीन लावलेले आहेत पावला पावलाला। बघा मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 8 किलोमीटर पार केलेलं आहे आणि अजून पण मी डोंगरधारेवर आहे। सिंहगड माझ्या मागे दिसतोय, हा ही माझ्या मागे ही जी धार आहे, त्या धाराने पुढे जायचं आहे। मी तुम्हाला दाखवतो रूट कसा आहे पुढे। अजून या धारेने असं गेलो की इकडून या डोंगर धारेवरनं इकडून पुढे आलो, या पलीकडचा डोंगर आहे, तिकडून या अंतरापर्यंत आपल्याला जायचं आहे। इथे तिथनं एक उतार आहे इंजर गावात जाणारा, त्या उताराने आपण उतरणार आहोत। पण तिकडे त्या टप्प्यात गेलो की अजून एक व्हिडिओ बनवेल मी। सिंहगड सोडून थोडाच वेळ झालेला आहे आणि आम्ही थोडा झाडाच्या आडोशाला बसलेलो आहोत। आमची 2 मंडळी पुढे गेले आणि आम्ही तिघं मध्येच थांबलो सावलीमध्ये। मागचे 2 मंडळी मागे राहिलेत। डॉक्टर आणि आपले त्यांना काय म्हणतात, रनर रोहित दादा, ते मागे थांबलेत, म्हणजे मागून येतात। मित्रांनो, सिंहगड ते रायगड हा जो प्रवास आहे ना, हा प्रत्येक दुर्गाभटक्याचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न जेव्हा पूर्ण होतं ना, त्या प्रत्येकाची फिलिंग ही वेगळीच असते। माझं स्वप्न हे कधीच पूर्ण झालं आहे। सिंहगड ते रायगड ही माझी पहिलीच वेळ आहे, पण राजगड ते रायगड हे मी 3 ते 4 वेळा केलं आहे। एकदा बोराड्याच्या नाळेतून, दुसरं म्हणजे सिंगापूर नाळेतून, अशा प्रकारे मी केलेलं आहे। आणि माझ्याबरोबर पहिली वेळ असणारे विपुल मोरे आणि अभिजित पवार, हे दोघं बरोबर आहेत। त्यांचं पहिलीच वेळ आहे। त्यांना काय वाटतंय, तुम्हाला विपुल काय वाटतं तुला? हे एक स्वप्न आहे प्रत्येक दुर्गापट। माझं पहिलं स्वप्न होतं खूप दिवसांपासून की राजगड ते रायगड करायचं, पण सिंहगड ते रायगड हा पहिल्यांदाच ट्रेक दादामुळे शक्य झाला। दादामुळे आता सुरुवात केली। थोडी मनामध्ये भीती होती की होईल नाही होईल, पण दादा सोबत आहे म्हणजे टेन्शन नाही काय। बघू, एक इच्छाशक्ती पाहिजे तुमच्यामध्ये, तर तुम्ही ते ध्येय साध्य करू शकता। भरपूर जण सांगतात की ते खूप अवघड ट्रेक आहे, रेंज ट्रेक करणं खूप अवघड आहे, कोणाचंही काम नाही आहे असं, पण मी बोललो करूयात आपण प्रयत्न। बाकीचे ट्रेक केले तर ठीक आहे, होऊन जाईल। अभिजित, तू काय सांगशील? कसं, पहिली गोष्ट हे ट्रेक करण्यासाठी ना स्वतःहून एक मनात इच्छा असणं गरजेचं आहे आणि नवख्या माणसाचं काम नाही आहे। आता आम्ही
अमित बदे यांच्याबरोबर आलो आहे, त्यामुळे आम्हाला वाटा शोधाव्या लागत नाही आहे. ही आमच्यासाठी खूप मोठी एक सुवर्ण संधी आहे. आणि त्यांच्यामुळे आम्हाला कसं वाटा माहीत असल्यामुळे आम्हाला फक्त तंगडतोड करायची, पण तीही सोपी गोष्ट नाही आहे. तीही खूप मोठं शर्तीचे प्रयत्न करावे लागतात. वरती ऊन, खाली सावली शोधत. आता तुम्ही बघत असाल ही सुकलेली कारवी असून पण तिची सावली आम्हाला आता एकदम आल्हाददायक वाटते, खूप सुखकर वाटते. आणि आता 2 मित्र पुढे वाट बघतायत आणि आम्ही पाठून 2 येणाऱ्यांची वाट बघतोय. त्या मधल्या टप्प्यात आम्ही थांबलोय हा जरा थोड्या अनुभव वेळासाठी. फक्त आणि फक्त तुम्हाला रेंज ट्रेकमध्ये देऊ शकतो. आणि आम्ही त्यांच्यामुळे आम्हाला सिंहगड ते रायगडचा हा प्रवास करायला मिळतोय. आजचा पहिलाच दिवस आहे. बघूया भविष्यामध्ये अजून आम्हाला काय काय सामोरं जावं लागतं. खूप धन्यवाद. रेंज ट्रेकचा अनुभव आहे ना, तो आपल्याला एक म्हणतो ना, रस्ता करून एक शहराकडचे जे आपलं राहणीमान आहे त्याच्या पलीकडची दुनिया आपल्याला कळते. सिंहगडावरनं निघालो होतो आपण 9 वाजता. 11 वाजलेत. 9 ते 10 ते 11 2 तासामध्ये आपण बरंच अंतर पार केलं. आणि आता आपण अशा टप्प्यात आहे तिथे एक 2 वाटा फुटतात, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. एक विंझरकडे जाणारी वाट आहे आणि एक सरळ अशी वाट जाते, पण ती वाट कोणत्या गावाकडे जाते मलाही माहीत नाही. विंझरकडे जाणाऱ्या वाटेचं मी तुम्हाला दाखवतो थोडक्यात. संदेश बसला आहे. ही जी मी आता ज्या टप्प्यात उभा आहे, सिंहगडावरनं निघालो होतो त्या तिकडून आलो पुढे. आता भरपूर 2 तास चालल्यानंतर हा जो भाग आहे, हा खालचा भाग, हा विंझर गावाकडे जातो. समोर तुम्हाला राजगड दिसेल. तिकडे आपल्याला ह्या टप्प्यात वळायचं आहे, खालच्या टप्प्यात विंझर गावाकडे. या वाटेला सरळ जायचं नाही आहे आपल्याला. आपण डाव्या हाताला वळणार आहोत. तर आपण निघूया आता पुढे. काय बोलतो संदेश, थांबूया का जरा, त्यांना येऊ दे. ठीक आहे ठीक आहे, चल इथं वाट चुकतील म्हणून आपण इथं थांबू. आम्ही आता इथे जरा थांबू. आमची मंडळी मागे आहे, दोघे आम्ही पुढे आलो होतो. थोडा ब्रेक घेऊ आणि मग सगळे आले की आम्ही निघू. मित्रांनो, मी ज्या टप्प्यात बसलो आहे ना, त्या टप्प्यातून राजगड आणि तोरणा दोन्ही किल्ले दिसतात. तर मी ते तुम्हाला दाखवतो थोडक्यात. बघूया आपण. संदेश बसला आहे. मगाशी मी त्या वाटेचा रूट सांगितला ज्या प्रकारे. हा संदेश जो बसला आहे ना, बरोबर त्याच्या डोक्याच्या वरती तोरणा आहे किल्ला. आणि ह्या बाजूला इकडं आलो की हा राजगड आहे इथे. ही पूर्ण धार आहे ना, ही तोरणा राजगडची रेंज ट्रेकची धार आहे. आणि ह्याचे ह्या भागात खाली उताराला उतरलो आपण की विंझर गावात पोचतो. चला, कोण आलं? संकेत, मागे कोण कोण आहे? आले का जवळ? हां, अभिजित दिसतंय. ठीक आहे, आराम कर जरा, येऊ दे, सगळ्यांना येऊ दे. आता आपण एकत्रच जाऊया खाली. मी त्या टेकडीवरनं जो उतरलो तिथून पूर्ण उतरल्यावर ना परत 2 रस्ते फुटतात. एक ही वाट आहे आणि ही वाट आहे. आपल्याला ह्या वाटेने जायचं आहे, खालच्या वाटेने. रिबीन लागलेल्या आहेत तशाही. मागाचं उतरून आपण आता एक अशा ठिकाणी आलो. तिथे झोपडे आहेत 2-4. त्या झोपड्याच्या बाजूनेच वाट आहे आपल्याला विंझर गावाकडे नेणारी. तुम्हाला दाखवतो मी ते झोपडे, लक्षात ठेवा. इथे एक झोपडं आहे, एक झोपडं आहे. आपल्याला या वाटेने जायचं सर. इथं आपण ब्रेक घेऊ. मला वाटतं संदेश आपण थांबूया इथे, थांबू थोडं झाडाखाली. ही जागा बेस्ट वाटते. सगळे आले की निघू आपण. थोडा ब्रेक घेऊ. आम्ही दोघंच पुढे आलोत, बाकीची मंडळी सगळी मागे आहेत. 12 वाजलेत, 12:15 वाजलेत. विंझर गाव हे आमच्यापासून अंदाजे अर्धा तास असू शकतं. आमचे 2 माणसं मागे थांबलेत. आमचे डॉक्टर संदीप शिंदे आणि रोहित ढोले. त्यांच्यामुळे थोडं लेट होतं आम्हाला. त्यांनी पावलं चालवली पाहिजे फटाफट. बाकी मंडळी त्यांची वाट बघत
रिलॅक्स झालेले. संकेतचा अर्धा झालेला आहे. थोडं विहिरीवर पाणी भरून घेऊ. सगळ्यांच्या बॉटल्स रिकाम्या झालेल्या आहेत. समोर विहीर दिसते, बाजूला मंदिर पण आहे. हे एक नॅचरल विहीर आहे. पाणी एकदम clean आहे. विंजर गावात आल्यावर तुम्हाला SRTचा मार्किंग मिळेल. समोर बघता हे मगाशीच नदीवर पण विहिरीवर आपण पाणी भरून घेतलं. शेतामध्ये विहीर होती आणि आता विंजर गावातून आपण पुढे पास होतोय राजगडच्या दिशेने. सोबत राहा, व्हिडिओ बघत राहा. दुपारचं 1 वाजलेलं आहे आणि राजगड आमच्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तुम्हाला मी दाखवतो राजगड समोर. मला वाटतं 3 वाजता आम्ही राजगडच्या पायथ्याशी असायला पाहिजे अंदाजे. हां, तुम्ही जेव्हा डांबरी रस्त्याने चालता तेव्हा तुम्हाला SRT लिहिलेलं मार्किंग दिसेल. ते मार्किंग तुम्हाला फॉलो करायचं. समोर दिसलं ते मार्किंग फॉलो करत आपल्याला जायचं आहे. SRT म्हणजे सिंहगड राजगड तोरणा. आता आपण विंजर गावात पोचलो आहे. थोडं विश्रांती करू आणि मग आपण साखरगाव आणि गुंजवणे गाव जे राजगडच्या पायथ्याशी आहे तिकडे आपण निघूया. विंजर गावाची कमानीतून बाहेर पडलो की आपल्याला एक डांबरी रस्ता लागतो. लेफ्ट साईडला मार्गसनीला जाणारी वाट आहे आणि राईट साईडला एक थोड्याच अंतरावर चाललो आपण की एक शाळा लागते. ही समोर शाळा दिसते. शाळेचा हा जो रूट आहे ह्या रूटने आपल्याला जायचं आहे. ते नदी लागेल आपल्याला पुढे. मागच्या वेळेस आम्ही चुकलो होतो. यावेळेस बघूया, आपण प्रयत्न करूया बरोबर आहे की नाही रूट. ही समोर जी शाळा दिसते कॉलेजच आहे. कॉलेज आहे मोठं. हां, नदीकडे जाणारी जी वाट आहे त्या वाटेला काही ऊसाची शेतं आहेत. समोर तुम्ही बघू शकता. इकडे पण हो. मित्रांनो, यावेळेस पुन्हा वाट चुकलोय. पण आम्हाला इथे एक काका आहेत ते आम्हाला नदी पार करून देणार आहे. तर बघूया रूट कसा असेल, काय असेल. साखर गावाकडे जाणारा नदीचा. ते काका जेवत आहेत, तोपर्यंत थोडा वाट बघून मग आम्ही त्यांचं जेवण झालं की आम्ही निघणार आहोत. बाकी मंडळी विश्रांती घेतो. हे बघा सगळे झोपलेत, थकलेत. 2:30 वाजलेत. सोडून तिकडे बाबा आम्हाला नेणार आहेत, वाट दाखवणार आहेत. माणूस चांगला आहे म्हणून त्याला म्हटलं पहिली वाट दाखवू. त्याला कुणाला काय आवड नसती दाखवायची. ते ह्या गावचे आहेत ना, त्यामुळे त्यांना माहिती आहे. त्यांच्या गावात कुठल्या साखर काय नाही, हे खांबवलीचे आंबेलीचे. ह्या काय इथल्याच गावात त्यांची शेती आहे ना. मुंबईमध्ये खुद्द मुंबईला का बाहेर गावच्या असाल ना तुम्ही कुठल्या तरी. आम्ही ठाणे. हा, मग असं झालं की आता सगळे मी जुन्नर का होय. जुन्नर मध्ये आपल्या पुणे जिल्ह्यात झालं. जुन्नर पारूनचा मी. होय का? कोंडाजी बाबा डेरेंचं गाव. मी कोकणातला.
कोकणात भाषा कधी आलं की कोकणी हे बी कोकणी लगेच. भाषा कोकणी. मंडणगड, दापोली मंडणगड. दापोली. जातो आम्ही रे कोकणात. जाता ना? जातो. हा ना? हा बस. दिव्यागर हो. हरवत बंदर इकडे तिकडे जातो. चला आता आपण निघूया. जो विंझर गावातून जेव्हा आपण बाहेर पडलो डांबरी रस्त्याला, त्या लेफ्ट राईट जो रूट होता लेफ्टचा तो मार्गासनीचा होता आणि राईटचा जो रूट होता इथनं एका शाळेच्या इथून आपण, शाळा कॉलेज होते तिथून आपण आतमध्ये शिरलो होतो नदीकडे जायला. पण तिकडून शिरल्यानंतर मग पुन्हा वाट चुकलो आम्ही. तर आम्हाला ते काका नेतात आहे समोर गेलेत ते काका, त्यांच्या मागे आम्हाला जायचं आहे. आमची टीम सगळी निघाली आहे त्यांच्या मागावर. नदी क्रॉस करून आम्हाला देणार आहे ते काका. आपण वाट चुकलो होतो, ते काका आपल्याला घेऊन आलेत नदीजवळ आणि काकांना मी थोडक्यात माहिती विचारणार आहे. जर नदी क्रॉस करायची असेल तर कसं काय असेल, कारण दरवेळी येऊन वाट चुकणार त्याला अर्थ नाही. हा समोर बंधारा आहे, तो बंधारा क्रॉस करायचा आहे. काकांची खूप मदत झाली त्यामुळे आमचा खूप वेळ वाचलाय. मगाशी आपण विंझर गावातनं जो बाहेर पडलो, डांबरी रस्ता लागला, एक लेफ्ट साईडला जो मार्गासनीला जातो आणि समोर नदी आहे ती साखर गावाकडे जाते. नदी क्रॉस करून आपण साखर गावाकडे जातो. तर काय आलं की आम्ही पुन्हा वाट चुकलो. तर आम्हाला गावामध्ये काही स्थानिक मंडळी भेटली शेतामध्ये काम करणारी. तर त्यामध्ये काका आहे ते. काका तुमचं नाव काय? रामदास नालावडे. जरा आम्हाला रूट सांगाल का? म्हणजे कसं आहे की नवीन जी लोक येतील ना विंझरवरनं, तर त्यांना साखर गावाकडे जाताना जी नदी पार करायची आहे तर कोणत्या गावातनं पार करता येईल? त्यांना बोलायचं खांबवडी किंवा मार्गसनी. ते खांबवडीतनं आता आलो इथून. खांबवडी गावातनं जो रूट आहे तिथनं Straight. स्मशानभूमी. कच्चा रस्ता आहे. स्मशानभूमीचा रूट आहे ना, तो घ्यायचा. कच्चा तिथून दिसतं रस्ता मला बंधारा. तिथनं सरळ आलंय की नदीच्या दिशेने आलात की तुम्हाला बंधारा दिसेल. त्यापेक्षा आहे ना मार्गसनीचा बारी आहे. डायरेक्ट ब्रिज आहे मोठं दोन. हो, तो डायरेक्ट साखरला. नाही पण हा जरा जवळ वाटला मला. पण आता आपण शॉर्टकट नाही आलो. नाही आता तेच व्हिडिओ मध्ये ते सांगायचं होतं शॉर्टकटनी. तर तुमच्या गावाचं तुम्ही काय नाव बोललं? खांबवडी. हे गाव लक्षात ठेवा, खांबवडी. किंवा मार्गसनी. या गावातून जो रूट आहे नदीकडे जाणारा त्या रूटने आपण साखर गावाकडे पोहोचतो. नंबर देऊ का माझ्या घरचा? तिथनं जवळ आपण पोहोचतो. नाही कधी येणार आहेत लोक, काय कसं नाही असं नाही, म्हणजे कसं आहे जे कधी कोणी आले? येणार, आले तसं चालेल. धन्यवाद. चला आता आपण साखर गावाकडे निघतोय आणि हा समोर बंधारा दिसतोय तुम्हाला. आपण भरपूर पाणी आहे. पाणी भरपूर आहे. आता आंघोळ करतो मी. पाण्याचा प्रवाह खूप मोठा आहे. पाणी सोडण्याचं आहे तर पाणी सोडण्याचं. वाटलं होतं नदीला पाण्याचा प्रवाह कमी असेल आणि आम्ही नदी असं पायी चालत जाऊ, पण तसं काही नाही आहे. असं वाटतं की पावसाळा संपल्यावर जास्त महिने झाले की नदीचं पाणी प्रवाह कमी होतं. पण इथे असं आहे की धरणाचं पाणी सोडलं जातं त्यामुळे नदीचा प्रवाह वाढतो. त्यामुळे या भ्रमात राहूच नका की पाऊस संपला आता पाणी कमी होईल मग आम्ही नदी क्रॉस करू, असं काही नाही आहे. काकांनी सांगितल्याप्रमाणे आपण ते फॉलो करायचं आहे आणि साखर गावाकडे जाणारा हा बंधारा फॉलो करायचा. जो बंधारा होता तो पार करून आपण थोड्याच अंतरावर पुढे आलो की डांबरी रस्ता लागतो. आता समोर दिसतोय आपल्याला हा डांबरी रस्ता. तर आपल्या उजव्या बाजूला वळायचं आहे. राजगड उजव्या बाजूला आहे आणि साखरगाव पण उजव्या बाजूला आहे. डाव्या हाताला वळलो इकडे ह्या बाजूला की आपण मार्गासनीला जातो. त्यामुळे आपल्याला ही बाजू धरायची. साखरगाव करत नव्हता पहिलंच ना. चालेल, धन्यवाद.
साखर गावात पोचलेलो आहोत. 3:45 वाजलेले आहेत दुपारचे. आणि माझ्या मागे मंदिर आहे. तर मंदिराच्या इथे आम्ही जरा थोडा पेटपूजा करू आणि गुंजवणीकडे वळू. चला तर आपण थोड्या वेळानेच भेटू. जेवणाच्या मेनूमध्ये गोडाचं स्पेशल म्हणजे गाजर हलवा, डेझर्ट खूप भारी. साखर गावात आहोत. नाश्ता जेवण झालंय दुपारचं. आता पाण्याच्या बॉटलसाठी आम्ही थांबलोय. तर गावामध्ये एक जबरदस्त सिस्टम आहे. मला गावातला तो मित्र माझा सांगेल मला. काय रे काय प्रकार काय मला सांगशील का? म्हणजे आता ह्याला आहे ना कार्ड लावलं ना की हा. आपल्याला 20 लिटर पाणी येणार. ओके 20 लिटर हा. एका पंचमध्ये. हा आणि कार्डचा रिचार्ज वगैरे कसं काय? रिचार्ज 100 रुपयाला असतो. 100 त्यातलं रुपये. एका वेळेस कार्ड मारलं ना 5 रुपये जातात. एका वेळेस कार्ड म्हणजे 5 रुपयात 20 लिटर 20 पाणी. लिटर पाणी मिळतं. भारी भारी एकदम सोय चांगली. खूप खूप भारी. आपलं पाणीच संपलंय मला असं वाटतं. पाणी चांगलं. 2 मिनिटं बघ पाणी. पाणी संपलं वाटतं. शपथ. आमच्या गावात रे थोड्यासाठी. आमचं नशीबच पांडू आहे त्यामुळे आम्हाला पाणी नाही मिळणार. नेमकं अद्भुत सिस्टमचा आम्हाला लाभ घेता नाही आला. जाऊन दे ठीक आहे. चला आपण निघूया आता. आपण साखर गावातनं निघालोय. समोर बोर्ड लागलाय राजगड किल्ला 3 किलोमीटर लेफ्ट साईडला. तो रूट गुंजवणे गावात जातो. आपण त्या रूटनी जाणार आहोत. अर्धा तास अजून चालायचं आहे. खूप भारी वाटतंय. यावेळच्या सिंहगड ते रायगड मोहिमेत एकदम प्रॉपर ट्रेक होता आमचा. मागच्या वेळेस ट्रान्सपोर्टचा वापर झाला वेळेमुळे. यावेळेस प्रॉपर ट्रेक होते आणि खूप आनंद होते. भारी वाटते. राजगड आता आमच्या हाकेच्या अंतरावर आहे. काय संदेश चॅलेंज पूर्ण होताना दिसतं वाटतं. नक्की चालेल. चॅलेंज लावून आलो होतो की कोणताही वाहतुकीचं साधन न वापरता चालत ट्रेक पूर्ण करणं. त्याचा पहिला दिवस तरी सफल झाला. चालत पोहोचतोय राजगडला सिंहगडावरून. सिंहगड ते राजगड हे अंतर आम्ही चालत पार केलं. कुठल्याही ट्रान्सपोर्टचा वापर नाही केला. तर पुढचा प्रवास पण आम्हाला हा असंच करायचा आहे जेणेकरून गावागावांची माहिती मिळेल आणि मेन तो रूट आहे तो आपल्याला कळून येईल. ट्रान्सपोर्टचा वापर केल्यामुळे कसं होतं की जो ट्रेक असतो ना तो ट्रेक रूट असतो ना तो आपल्याला कळून येत नाही. आणि यावेळेस आपला प्रयत्न तोच असणार आहे. चालत राहू राजगडच्या दिशेने. चला. समोर बोर्ड पाहिला. गुंजवणे 1 किलोमीटर आहे. राजगड किल्ला 3 किलोमीटर. म्हणजे 1 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे आणि त्यानंतर पुढे गड चढायचा आहे. तो 3 किलोमीटर अंतर असेल कदाचित. 5:15 वाजलेत आणि आपण फायनली गुंजणे गावातील राजगड बेस विलेजला आपण पोचलो आहोत. तुम्ही बघू शकता मंदिर आहे महादेवाचं. समोर माटी लागते. बोरिंगला पाणी आहे वाटतं. बघ हातपाय फ्रेश होऊया आपण. बघ जरा. आहे. चला फ्रेश होऊन घेऊ जरा. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. आम्ही राजगड चढतोय. अंधार पडलाय. वाजलेले आहेत. आम्ही राजगडच्या गुंजवणे दरवाजाजवळ आलेलो आहोत. सकाळी 9 वाजता आम्ही चालू केलं होतं सिंहगडावरून राजगडकडे निघायला आणि 8 वाजले. मला वाटतं 11 तास झालेले आहेत. 11 तासामध्ये अंदाजे 30-32 किलोमीटर आपण पार केलं.
निघूया. ते जवळ आलेलं आहे पद्मावती माची. असं ऐकण्यात आलं की गडावर राहण्याची सोय नाही, दरवाजा बंद केलाय बोलतात. आता वरती जाऊन कळेल आपल्याला काय परिस्थिती. सिंहगडावरून आम्ही सकाळी 9 वाजता निघालो होतो आणि आता 9 वाजायला आलेत, 8:45 वाजलेत. आम्ही जो गुंजवणे गावातून जो रूट आहे त्या रूटने आलो की आपल्याला जो पद्मावती माचीजवळ जो दरवाजा लागतो, गुंजवणे दरवाजा, चोर दरवाजा, आम्ही तिथे बसलेलो आहोत आणि दरवाजा बंद आहे. असं म्हणतात की गडावर संध्याकाळी 5:30 नंतर अलाउड नाही आणि मुक्कामच बंदी आहे राजगडावर. त्यामुळे शक्यतो गड अंधार पडायच्या आतच चढावं सगळ्यांनी, नाहीतर मग माघारी जावं लागेल. आता बराच वेळ झाला बसले, कोण सिक्युरिटी गार्ड आले त्यांना रिक्वेस्ट करून आम्हाला जर जाता आलं तर चांगली गोष्ट आहे, कारण आमचा पुढचा प्रवास खूप मोठा आहे, आम्हाला रायगडच्या दिशेने वळायचं आहे. तर बघूया आपण आपला छोटासा एक प्रयत्न करून, नाहीतर मग आपला आजचा मुक्काम इथे घालवावा लागेल कदाचित, आजची रात्र. चला बोलू नंतर.